गाईज बघा इथं या साईडला लिहाव तिथं पोरायला घाबरत होती. बाई जोरात पावतो ना 2 व्हील भेटली रिंगच निघाली भीती आता निघली याची भीती. हो चालली माझ्यावर या चल 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 या बैल पण झालं नाही. यो बघ बैलाच्या वरती या 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 राखी या. नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहिती आपण शेताची लागवड केलेली आहे. खत कुठेच भेटत नाही. एक ओळखीच्या व्यक्तीने आम्हाला खताची पोतली दिली आणि म्हणजे खत मारला होता. बघा आईची तब्येत खराब आहे तर माझं किती तेल निघतं आम्ही त्याला दुपारचा टाईम आहे खत मारली. या जीवाची आग चालली बघ. ए चल बाय जो माझ्या मागे शेपटी टांगलेली बघ. आम्ही भाऊ जिथून लागवड केली तिथून गेलो पण नाही. कसं नाही शेताची काय आहे काहीच नाही. माझी कोड पण पिकली होती. मला जायला काही गेलं भेटणं हातात थोडं दुखतं आहे. आता बघू तिथेशी ना आता किती टाईम लागतो त्या मामीच्या इथं खत ठेवली वाटतं. ते मामीचं नवीन घर बघ कसं चकाचक. मामीचं चकाचक घर काय हा काय हा बघतात आम स्टँड बघ इथं कोणच्या इथं माहीत नाही. त्याचं खात झालं आम्ही बघू शेता पोचलं कसं काय बघ असं असं हिरवं असं आता मस्त जबरदस्त सगळं शेती लावलेली आहे. म्हणजे काय काही ते अर्धी मुर्धी राहिले पण लावले लोकांनी. हिरवं असं वातावरण जबरदस्त. तर पोचली आई अर्धी मी देतो न मग दुसरी पोचली आणा देतो. भाऊ शेतावर आपल्या इथं काय कसं काय रूमांचं काम चालू आहे. डेंजर आहे तशी. भाऊ तिथं गेल्यावर गाई 2 पोतल्या भरल्या. एक पोतली आई दिली आई चालले. आता मी दुसरी आणतो. शेतकरी बाबांचं हे झाले सगळे खतावले शेता. थोडी लेट पण झाली लागवड यावर्षी. आम्हाला पण नव्हती लांबशी आमचं बरोबर दिसायचं. बघू तिथे गेल्यावर माहीत पडलं कसं काय ते. दुसरी पोचली घेऊन येते रुमालच्या पाहिजे तिथून हाणं तारास होतो थोडा. तुमचं प्लास्टर काय चालू आहे. या साईडला बघा अर्ध्या साईडला बरोबर आहे. साईडला जरा पाताल घेतला होता त्यानं पाण्याने थोडं गचलले पण तर खतमऱ्या जरा येईल लायची. 2 पोतले एक तिकडे ठेवले. आपली झाडाबिरा बरोबर आहेत तरी पण लोक इकडे तिकडे हरून चाललेच लोकांचा. बाकीचं जरा असं हवा 1 नंबर थंडी आहे. वातावरण बघ असं जबरदस्त. आता खातबीत मारून घ्यावं. किती वेळ लागतं झाडांचं जरा निरीक्षण करू आपण. आता आमचा प्रत्येक अर्धा होल खत मारून हा हलो खत मार अर्धा होल प्रत्येक. कारण इथं परा पण बांधला विसरलो. परा बांधला तर अर्धा शेत केली अर्धा राहतं. इथं जरा जास्त मारतं तेव्हा थोडं पातळ आहे ना आपण झाडाविरान टाकीत राहू कसं जरा वारून झाडा एकदाशी. आता जाऊ ही बालदी भरताव मग आता झाल्यावर बघू आपण. काही आता निघलो खत मारून झाला. ही आमची बाउंड्री हे किती त्या साईडला सरळ खतबीत मारून थकलो बघा. हा का बघ इथं पराबिरा बनला थोडा वाकरा आले त्याला उन्हाळची थोडी छाटणी करायला लागेल. आईची तब्येत बरोबर नव्हती माझा फेस निघला. तर बघू आपण त्याला वांगुलला जाऊ. आईला न समजा रॉकीला पण घेऊन बघू आता कसं काय ह्या म्हणली हे का अर्धी राहिल्यानं सगळी आता अर्धी ठेवल्यानं पूर्ण कोणचीच झाली ना. मग आवण्याची काम कसर होती. तर नेक्स्ट टाईम किती दिवसांनी माहीत नाही तर बघायला. कारण कोर पिकली होती ना त्यामुळे मी आलोच ना लागवडीपासून. आता आलो म्हणजे बहुतेक महिना व्हायला आला सर पकडून झाला. गेले महिने झाले म्हणजे महिना पकडा. आता पाऊस पण थोडं ऋतू पडतं म्हणून खत मारून घेतला. नंतर पूर आला तर मग खत मारायची चान्स नाही. आता बघू खत पण आलं ना दुकानावर. मी काही मदत केली आहे म्हणून खताची. तर ते जाऊ रिक्षा जाऊ आपण दाखव
अगं बाई मोठं रे का बा हो तिथं बघू ना किती खड्ड्यांगाच होतं ते काय माहिती एवढी का इथं नाका पाटला दिसत बघायचं ना आई बाई डोपा बी पाणी नाही त्या नव्हतं मोठं मासे हो बघ ना भेटले कुठं तो हा का एक छोटा साईडला इथं बघत 3 एक भेटल्या म्हणजे 1.5 किलो होतील भारी मासे भेटल्या आता हा वालगणीला बारीक गेले ना ते बरं नेऊ पकडून येईल निघत बाई ह्यांच्या बरोबर बरंच जाऊ इकडे बाग पाकीरवाला इकडे बाग इकडे हां एकदम भेटले ना बाकी मोठ्याला कालू मस्त भेटले भारी आहेत हो गप्पू जाऊ अंघोळ करायला हां मिस्त्रीची मजा आणि ती थापी फिरू दे गाणे ऐकते ना आवट आई तुला किती घाबरले याला सोडायला चालले कुठं त्याची फुल तारा घ्यावं अरे गाप याला आता इथं चांगलं घासल तर पाण्यात ॲक्युरेट करू आज मॅची म्हणत जाम पकडी गेली ती आमच्या कलेवर गप अरे गप आवट आई दिली आवट आई काय मस्त आता पोचलो आपण राखी मजा आली घाबरली म्हणा समजा भुकत या हा चाव नाही तुझी अंडरपॅन जरा खाली घे अंडरपॅन खाली घे तू जरा गुरी मार या शेतची फुल भरले इकडे गचलं पाण्यात टकली उरी शेत पावला बाकी मस्त पावला हवा टाईट दिली शेतची तर साबण वगैरे लावता याला मस्त ठेवता येते चाल चाल इकडे जाऊ चाल तिकडे तुला बोलताना ना घाबरता सगळी बाकी मस्ती झाली त्याला आज मजा आली फिरायला आणली ना भाईनी जेलेलं पहिले पाण्याने उरी टाकली जेल्या गेल्या डायरेक्ट आतमध्ये उरी या चल चल ये इकडे या चल रे या इकडे चल चल ये इकडे आला 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 या 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 आता बघा पाहुणे या चल या कर तो घाबरले आणि पोरानं सांगितलं घाबर या 2-3 वेळ बरोबर पावंडीवाला याला तो आता याला टाइम भेटल्यावर रोज एक दिवस राहायला लागेल तुम्हाला 1-2 दिवसात या चाल तिकडं त्या हिवाळी बाहेर निघायला तयारीन तो ए रॉकी चल चला याला सोडून चला चला एवढ्याला धीर चला 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 येते का नाही ये लवकर चाललो आम्ही चला 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 या बोलू तू तो चल आवट आई झाली चाल तुझी हां गाई पहिलाच दिवस याचा ना मस्त 2-3 पावंड्या पण दिल्या धुतल्याला तर फिरतो कसा तर मस्त याकडं तर किती दिवस म्हणजे वर्ष येईल असेल त्याला डोंगरी आणला ना मी तो असंच मस्ती करतो म्हणून थांब रे जरा काम बघ 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 सगळं माकुली रिक्षा पण येणी गारवानी बघ सगळे माकू गेले चल ये
थोडं सुकू द्यायला. चल लवकर इकडं, चिखलात नको जाऊ. आधी का त्याचं इन्फेक्शन बाहेर नाही झाला, त्याला दवाखान्यात न्यायला लागेल. बाई बघा वाकरा वगैरे करते, नक्की घसतो रात्रीला. बाई 3:30 वाजले ना, वातावरण बघा जसं संध्याकाळचं 5:30-6 वाजल्या. वातावरण जबरदस्त. अख्ख्या दिवसभर क्रिकेटवाले इथे क्रिकेट खेळतात. याची तर आज मजा चालली. याला तर 1-2 दिवसानं आणि जायला लागेल धुवायला इथंच, कारण घरात कसं पाणी पण येणं लवकर. याला आता इथंच याला पावाड येते याला बैलासारख्या. चालतं आता सुसाट निघतं तर मी धावतं येईल मजा. यो बघा किती भुकते त्याची. आवट आहे कुणाला आहे शेंबड्या इकडे बघ. आवट आहे दिली की पाण्यानं पहिल्यांदा घाबरवतं, बाकी नंतर मस्त मजा केली. डायरेक्ट पाण्यानं गेली. तर नेक्स्ट टाइम याला आपण मस्त व्हिडिओ म्हणून. काय जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो, नेक्स्ट टाइम भेटू आपण. खामोशी है मिस वर्ल्डवाइड, तू मेरी मदहोशी है. इंडिया, तू मेरा है अफसाना.